पिंपरीतील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात 8 दिवसांपासून फरार असलेला सासरा राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणेला अटक. बावधन पोलिसांनी केलं गजाआड. निर्दयी राजेंद्र हगवणेचा आणखी एक प्रताप. वैष्णवीच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी हॉटेलवर मटण पार्टी. जेवण करतानाचा सीसीटीव्ही समोर. धुळे रोकड प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर विधिमंडळाचे संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटलांवर निलंबनाची कारवाई. विश्रामगृहातील खोलीत सापडले होते 1,84,00,00,000ची रक्कम. कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस राज्यात वाढणार पावसाचा जोर. साताऱ्यात मुसळधार पावसामुळे नदीला पूर. मुसळधार पावसामुळे कार पाण्यात अडकली. अखेर जेसीबी चालकाच्या मदतीनं कार बाहेर काढण्यात यश. कोल्हापूर आणि कराडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे कोल्हापूरच्या करूळ घाटात कोसळली दरड. तर साताऱ्याच्या डेळेवाडी खिंडीतही दरड कोसळल्यानं मोठे हाल. काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. दहशतवादी सैफुल्लाला घेरल्याची माहिती. चकमकीत एक जवान शहीद. भारतात पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा पाकचा कट. पाक आणि बांगलादेशचे दहशतवादी नेपाळमधून भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात. सुरक्षा दलांकडून सर्च ऑपरेशन. खराब हवामानात अडकलेल्या दिल्ली श्रीनगर विमानाला पाकनं हवाई हद्दीत येण्याची परवानगी नाकारली. 227 प्रवाशांचा जीव होता धोक्यात. आणि दक्षिण लेबनॉनवर इस्रायलचा मोठा हल्ला. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याचा इस्रायलचा दावा. तर निवासी भागांवर हल्ल्याचा लेबनॉननं केला आरोप.